दुर्दैव असं आहे की आम्हाला जे पुण्यस्मरण आहे किंवा जे एक वर्ष झालं या घटनेला, दुर्दैवी घटनेला, खरं तर हे सांगायला सुद्धा म्हणजे हिंमत होत नाही. एक वर्ष होऊन देखील आत्ता चार्ज फ्रेम होतो आहे. नाही, त्यासाठी जे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज बघितलं असेल एकाच आर्ग्युमेंटसाठी तिसरा अर्ज आहे आज की ही आर्ग्युमेंट पुढच्या तारखेला करा म्हणून. कोर्ट म्हणजे जज साहेब देखील आज त्यांनी नाराजी कशा प्रकारे व्यक्त झाली हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर असं न होता आता चार्ज फ्रेम झाल्यापासून लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा, सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असंच आमचं एक माफक मागणं असणार आहे. यापेक्षा आम्ही काही करू शकतो. आरोपींकडून काही वेळकाळूपणा केला जातोय? नाही, ते सगळं ज्या मेरिटच्या गोष्टी आहेत किंवा ज्या सगळ्या केस संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जे वकील आहेत, सरकारी वकील किंवा जे नेमलेले वकील मंडळी आहेत ते तुम्हाला सांगतील. तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक पत्र व्हायरल झालं, धनंजय मुंडेंच्या विरोधात पत्र दिल्याचं त्यामध्ये उल्लेख आहे. ते तुम्हीच पत्र दिलं होतं का? नेमकं काय प्रकरण? नाही, पत्र आम्हीच दिलं होतं. कारण का जर एक समाजाचं नेतृत्व करणारे निस्वार्थी भावनेनं मनोजदादा संघर्ष योद्धे यांच्या घातपाताचा कट होऊ शकतो यांच्याकडून, तर एक देशमुख कुटुंब एक साधारण कुटुंब आहे. तुम्ही सगळी पार्श्वभूमी सरपंचाची बघितलेली आहे, गावाची बघितलेली आहे. तर आम्हाला भीती वाटणं, आम्हाला धोका असणं काही नाकारता येत नाही. म्हणून आम्ही वेळी सजग होऊन ही गोष्ट आम्ही केलेली होती. आणि त्याचं म्हणजे जे आत्ता जे काही वक्तव्य केले गेलेले आहेत तर ते त्याचंच एक म्हणजे आम्हाला माहीत होतं हे सगळी साखळी कशी येते. फक्त त्यांना बोलता येत नव्हतं, ते बोलून दाखवलं की हे सगळे आम्ही एकच आहेत आणि हे सगळे माझ्या जवळचेच आहेत. आणि ह्यांनी फक्त त्याच्यामध्ये सुधारणा कधी केली नाही, त्यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आज देखील समर्थनच करत आहेत. तर त्याच्यातून आम्ही त्या हिशोबाने आम्ही ते अर्ज दिलेला होता. देशमुख कुटुंबावर काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो का? जाहीर सभेमधून तसं वक्तव्य करणं किंवा इतर कुठल्या मार्गाने? नाही, सगळ्या ज्या काही 1 वर्षातल्या घडामोडी आहेत त्याचे सगळे आम्ही केस सोडून एक त्याचं एक सीट बनवलेलं आहे. म्हणजे कोणी काय केलं, कोणी कुणाच्या माध्यमातून काय कुटुंबाला, फिर्यादीला, साक्षीदारांना, गावातल्या मंडळींना, जे काही सहकार्य करणारे लोक होते त्यांना ज्या काही गोष्टी केल्यात आम्ही त्याचं एक वेगळं, जसं चार्जशीट असते कोर्टात दिलेलं शासकीय यंत्रणेनं, तसं आम्ही ते सगळं रिपोर्ट कार्ड ठेवलेलं आहे. कुठल्या शासकीय अधिकाऱ्यानं काय गुन्हेगारांना मदत केली किंवा कुठल्या राजकीय लोकांनी कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या कामात गोवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आमची पुण्य आहे अशी आमच्या भावाची की आम्ही कशात आत्तापर्यंत अडकलो नाही, अडकणार देखील नाही. ते सगळ्या आपल्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केविलवाना त्या समोरच्यांनी केला, परंतु आम्ही त्याच्यात कुठेही अडकलो नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, न्याय व्यतिरिक्त आम्हाला कुठलीच गोष्ट नाही पाहिजे. आमचं जे कमी गरजेचं आयुष्य आहे, आमचं जे गाव आहे त्या गावाला आणि आम्हाला कुठलीच गोष्टीची गरज नाही. दुर्दैव असं आहे की आम्हाला जे पुण्यस्मरण आहे किंवा जे एक वर्ष झालं या घटनेला, दुर्दैवी घटनेला, खरं तर हे सांगायला सुद्धा म्हणजे हिंमत होत नाही. एक वर्ष होऊन देखील आत्ता चार्ज फ्रेम होतो आहे, एक आरोपी फरारचा आहे. तर देशमुख कुटुंबियाला ज्याप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक लोकांनी या प्रकरणामध्ये जसा आत्तापर्यंत धीर दिला, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाला जाऊन भेटणं, प्रत्येकाला जाऊन सांगणं. या सगळ्या कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुम्ही बघताय की आज देखील कोर्टाची तारीख होती, तर प्रत्यक्ष जाऊन आम्हाला भेटणं होतं. कारण सुखदुःखात ज्या माणसाने आम्हाला पाठीवर हात दिला, आम्हाला कोणी लढण्याचं शिकवलं, कोणी शैक्षणिक मार्गदर्शन केलं लेकरांना किंवा कुटुंबाला लढ मानण्यासाठी पाठबळ दिलं, अशा सर्व लोकांना माझी नम्रपणे विनंती आहे की 29 नोव्हेंबरला जे पुण्यस्मरण आहे संतोष अण्णा देशमुख माझ्या भावाचं, त्या पुण्यस्मरणाला सगळ्यांनी जसं जमेल तसं यावं अशी माझी विनंती आहे. आम्ही त्यासाठी त्यांची वाट पाहू.